हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं संबोधन, नव्या विचारांना नव्या खासदारांना बोलण्याची संधी देण्याचं आवाहन, गदारोळ करणाऱ्या विरोधकांवरही टीकास्त्र। सख्या पुतण्याला आपल्यासमोर उभं करण्याचं काही कारणच नव्हतं। युगेंद्र कधीच राजकारणात नव्हता। बारामतीच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या कानपिचक्या। थोडक्यात वाचला, सभा झाली असती तर काय झालं असतं? अजित पवारांचा रोहित पवारांना मुश्किल टोला। सभा झाली असती तर निकाल वरखाली झाला असता, रोहित पवारांची कबुली। महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार किंवा शुक्रवारी होण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचा घटनातज्ञांचा निर्वाळा। भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरणार। पवारांच्या गटातले काही आमदार आमच्या पक्षात येतील। अजित पवारांच्या गटाचे प्रतोद अनिल पाटील यांचा दावा। जयंत पाटलांसाठी महायुतीच्या तीनही पक्षात मंत्रिपद राखीव असेल अशी ऑफर। मनसेमुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांना फायदा। शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध लढणाऱ्या ठाकरे गटाच्या 7 उमेदवारांचा मनसेमुळे विजय। वरळी, माहीम, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कलिना, वर्सोवा आणि गुहागरमध्ये ठाकरे गटाचा विजय। विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक। निवडणूक लढलेल्या मुंबईतल्या उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। निवडणूक पार पडताच गोकुळ दूध उत्पादकांना धक्का। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात। गोकुळ आता 30 रुपये लिटरनं गाईचं दूध खरेदी करणार। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता। प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपये वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी। दरवाढीचा मुंबईकरांना भुर्दंड। पर्थ कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल। ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज तंबूत। मोहम्मद सिराजनं उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथचा बळी टिपला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।